हॅलो मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहेत मोबाईल मधील एक नवीन प्रॉब्लेम. तर हे सर्वांकडून होते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती की काहीच होत नाहीये. आपण टच करतोय स्क्रीनला परंतु काहीच होत नाहीये. हे पाहू शकता. तर मित्रांनो, असा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर काही जण मोबाईल शॉपमध्ये जातात, रिपेअरिंग सेंटरमध्ये जातात आणि नीट करायला त्यांच्याकडून रिपेअर करून घेतात. परंतु अ, हे सोप्या पद्धतीने आपण घरी पण करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही नीट पाहू शकता या ठिकाणी आपण आता काही नाही परंतु फक्त याच्यात काय करायचंय, डबल टॅप टॉक बॅक इज ऑन म्हणजे तुमच्याकडून एक बटन दाबलेलं आहे आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. तर मित्रांनो, आता काय करायचं फक्त त्या दोन बोटांनी मोबाईलवरती काय करायचंय, टच करायचे. हे पाहू शकता. हे पाहू शकता. दोन बोटांनी टच करायचंय आणि सेटिंग मध्ये जायचंय. आता सेटिंग वरती टच केल्यानंतर त्याच्यावरती डबल टच करायचंय, ते पण फास्टरित्या. हे पाहू शकता. आपण आता सेटिंग मध्ये आलेलो आहोत आणि दोन बोटांनीच टच करायचं त्याला, तर त्याला टच होऊ शकते, नाहीतर एक सिंगल बोटाने होत नाहीये. तर खाली यायचंय आणि ऍडिशनल सेटिंग्स म्हणून हा ऑप्शन आहे, त्यामध्ये जायचंय. त्यामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऍक्सेसिबिलिटी हा म्हणून ऑप्शन आहे आणि या ऍक्सेसिबिलिटी ऑप्शन मध्ये आपल्याला जायचंय. त्या ठिकाणी डबल टॅप करायचंय. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, व्हिजन म्हणून ऑप्शन आहे, आपण व्हिजन ऑप्शन वरती डबल क्लिक करायचंय. हे पाहू शकता. आता या ठिकाणी ऑप्शन आलेले आहे टॉल बॅक. तर टॉल बॅक वरती आपल्याला टच करायचंय. हे पहा, यूज टॉल बॅक हा ऑप्शन आपल्याकडून चालू झालेला आहे आणि हा चालू झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि हा बंद करण्यासाठी त्यावरती डबल टच करायचंय आणि खाली स्टॉप वरती क्लिक करायचंय. हे पाहू शकता. मोबाईल ओके, एकदम ओके, क्लिअर झालेला आहे. हे पहा, आता चांगल्यारीत्या टच होत आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, असा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण घरी पण करू शकतो. तर जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.